नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 2023 मध्ये तलाठी भरती या परीक्षेमध्ये TCS ने कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते यामध्ये मित्रांनो TCS ने विचारले 1000 प्रश्नाचा सराव आपण स्टार्ट करणार आहोत। यामध्ये मित्रांनो मराठी, सामान्य ज्ञान आणि इंग्लिश तसंच मित्रांनो गणित बुद्धिमत्ता याचे स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी प्रोव्हाइड केले जाणार आहेत। हा व्हिडिओ क्रमांक पहिला असणार मित्रांनो, एकूण 1000 प्रश्नाचा सराव आपण करणार आहोत आणि संपूर्ण प्रश्न हे PYQ असणार आहेत। यामध्ये मित्रांनो एक व्हिडिओ मराठी, सामान्य ज्ञान आणि इंग्लिश या 3 विषयाचा राहील आणि त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचा एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी राहणार आहे। म्हणजे मित्रांनो असे गणित बुद्धिमत्ता सर्व विषयाचे मिळून एकूण 1000 प्रश्नाचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो संपूर्ण प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत आणि कृपया करून हे प्रश्न तुमच्यासाठी सरावासाठी असणार आहेत। हे प्रश्न तुमच्यासाठी सरावासाठी आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा तुमच्यासाठी मित्रांनो सराव म्हणून तुम्हाला या ठिकाणी करायचा आणि मराठीचे जे काही 5 प्रश्न आहेत त्यापैकी तुम्हाला किती गुण आले, त्याच्यानंतर मित्रांनो सामान्य ज्ञानचे 5 प्रश्न आहेत त्यापैकी तुम्हाला किती मार्क आले आणि इंग्लिशचे 5 प्रश्न आहेत त्यापैकी तुम्हाला किती मार्क आले, असं मित्रांनो 15 पैकी तुमचा स्कोअर किती आला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कारण की मित्रांनो तुमचा आजचा सराव हा उद्या तुमची पोस्ट मिळून देणारा असणार आहे, त्यामुळे सराव हा खूप आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तो बी PYQचा आणि TCSचा असणार आहे। त्यामुळे मित्रांनो 2023 मध्ये TCS ने तलाठी भरती घेतली होती आणि आगामी काळामध्ये होणारी तलाठी भरतीसुद्धा TCS कडे जाण्याची शक्यता जास्त असल्यामुळे मित्रांनो आपण TCS पॅटर्ननुसार PYQ क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर चला मित्रांनो आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। तर चला आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ क्रमांक पहिला आणि पहिला प्रश्न तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येत आहे। तर पहा मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आपले मराठीचे 5 प्रश्न पाहणार आहोत सुरुवातीला। तर पहा पहिला प्रश्न आहे, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहिला ऑप्शन आहे पहा आचार्य अत्रे, 2 नंबरचा ऑप्शन आहे पु ल देशपांडे, 3 नंबरचा ऑप्शन आहे वपू काळे आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे चिवी जोशी। तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे जे काही लेखक आहेत ते आहेत मित्रांनो पु ल देशपांडे। ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत। पुढचा प्रश्न पहा 2 नंबरचा प्रश्न। 2 नंबरचा प्रश्नसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। संदीप निबंध लिहितो। आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय ओळखायचं आहे, खालील वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। मराठीमध्ये प्रयोग 3 प्रकारचे असतात। एक म्हणजे मित्रांनो कर्तरी प्रयोग, दुसरा म्हणजे मित्रांनो कर्मणी प्रयोग, त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भावी प्रयोग, हे 3 मित्रांनो प्रयोगाचे प्रकार आहेत। आता या ठिकाणी पहा मित्रांनो संदीप निबंध लिहितो। आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय मित्रांनो, यामध्ये ज्यावेळेस कर्ता प्रथमामध्ये असतो म्हणजे त्याचा अर्थ कर्त्याला कुठल्याही प्रकारे प्रत्यय विभक्तीचा नसतो त्यावेळेस तो कर्तरी प्रयोग असतो। आणि कर्मणी प्रयोग केव्हा असतो? कर्मणी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असतं परंतु कर्त्याला नेशी निशीशी म्हणजे विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो कर्त्याला, त्यावेळेस तो कर्मणी प्रयोग असतो। आणि भावी प्रयोग म्हणजे कर्ता आणि कर्म दोघायला सुद्धा विभक्तीचे प्रत्यय लागले असतात त्यावेळेस मित्रांनो भावी प्रयोग होतो। आता संदीप निबंध लिहितो, लिहिणारा कोण आहे मित्रांनो? लिहिणार आहे संदीप। संदीप काय मित्रांनो? लिहिणार आहे। मग संदीप काय झाला या ठिकाणी? कर्ता झाला। संदीप काय झाला मित्रांनो? कर्ता झाला। मग या कर्त्याला विभक्तीचा कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, म्हणजेच कर्ता कसा मित्रांनो? प्रथमांत आहे। म्हणजे ज्यावेळेस कर्त्याला कुठलाही प्रत्यय नसतो त्यावेळेस त्याला प्रथमांत असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस कर्ता हा प्रथमांत असतो म्हणजे त्याला विभक्तीचा कुठलाही प्रत्यय नसतो त्यावेळेस हा कर्तरी प्रयोग असतो। म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। आता पहा मित्रांनो पुन्हा कर्तरी प्रयोग कसा ओळखू शकता? कर्त्याच्या ठिकाणी मित्रांनो लिंग वचनानुसार बदल होत असेल। जसं की मी या ठिकाणी पहा संदीप काय एक मुलगा आहे। जर मी या ठिकाणी शीतल लिहिलं, शीतल निबंध लिहिते। आता या ठिकाणी पहा संदीप जर लिहिलं तर काय होतं? लिहितो। आणि शीतल जर लिहित काय? लिहिते। म्हणजे कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल त्यावेळेस सुद्धा तो कर्तरी प्रयोग होत असतो। कोणत्याही स्टेपने तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो संदीप निबंध लिहितो, म्हणजेच या ठिकाणी कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही म्हणून कर्तरी प्रयोग असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर। ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा मूग गिळणे। पहा मूग गिळणे या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे। पहिलं ऑप्शन पहा काहीही खाऊन पोट भरणे, 2 नंबरचा ऑप्शन आहे मूग न चावता गिळणे, 3 नंबरचा ऑप्शन आहे काहीही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे, 4 नंबरचा ऑप्शन आहे आश्चर्यचकित करणे। आता पहा मूग गिळणे म्हणजे काय मित्रांनो? मूग गिळणे याचा अर्थ वेदना सहन करणे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे म्हणजे एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर मुकाट्याने ते सहन करणे, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। मूग गिळणे म्हणजे अन्याय अत्याचार मुकाट्याने सहन करणे, म्हणजेच मूग गिळणे म्हणजे काहीही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे किंवा अन्याय सहन करणे।
हा याचा अर्थ होतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. वाक्प्रचारावर आधारित तुम्हाला TCSने प्रत्येक शिफ्टला तलाठी भरतीला 2 क्वेश्चन विचारलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे 4 नंबरचा प्रश्न. आशा करतो हे चारहीसुद्धा प्रश्न तुम्हाला आलेले असतील, कारण की आजचा पहिला व्हिडिओ असल्यामुळे थोडेसे इजी लेवलचे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न. कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. पहिला ऑप्शन स्त्री, 2 नंबरचा ऑप्शन आहे भार्या, 3 नंबरचा ऑप्शन आहे अर्धांगिनी आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे तनुजा. आता स्त्री म्हणजे काय मित्रांनो? भार्या. स्त्री म्हणजे काय? भार्या, पत्नी. ठीक आहे. आता स्त्री म्हणजे काय? या ठिकाणी स्त्री या शब्दाचे अर्थ मित्रांनो बरेच होतात. स्त्री म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं, स्त्री म्हणजे आबला, स्त्रीला आबलासुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. आबला. त्याच्यानंतर वामांगी, आबला झाल्याच्या नंतर या ठिकाणी वनिता हे मित्रांनो स्त्रीचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर भार्या म्हणजे पत्नी होते. त्याच्यानंतर अर्धांगिनी म्हणजे सुद्धा पत्नी होते. आणि तनुजा या शब्दाचा अर्थ होतो कन्या. तनुजा या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो, तनुजा म्हणजेच या ठिकाणी कन्या. तनुजा म्हणजे काय? कन्या. आणि तनुज या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो या ठिकाणी पुत्र, हे लक्षात ठेवा. तनुज या शब्दाचा अर्थ होतो पुत्र, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी भार्या म्हणजे काय? पत्नी, बायको, कांता, दारा, जया, सहचारणी आणि वामांगी म्हणजे काय मित्रांनो? बायको होतं, हे लक्षात ठेवा. 5 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न. खालील दिलेल्या वाक्प्रचाराच्या अर्थाशी साधर्म्य दाखवणारा वाक्प्रचार कोणता आहे? वाईट स्थिती प्राप्त होणे किंवा नुकसान होणे यासाठी तुम्हाला योग्य अर्थाचा वाक्प्रचार या ठिकाणी ओळखायचा आहे. मग या ठिकाणी काय म्हणलेलं आहे आपल्याला? साधर्म्य म्हणजे या ठिकाणी साधर्म्य दाखवणं. वाईट स्थिती प्राप्त होणे किंवा नुकसान होणे. पहिलं ऑप्शन काय दिलं आहे? वावड्या उठवणे. 2 नंबरचं ऑप्शन आहे डबघाईस येणे. 3 नंबरचं ऑप्शन आहे संधी साधणे आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे भ्रमनिराश होणे. आता वावड्या काय मित्रांनो? वावड्या उठवणे याचा अर्थ काय होतो? एखाद्याची मित्रांनो वावड्या उठवणे याचा अर्थ काय होतो? वावड्या उठवणे म्हणजे खोट्या गोष्टीचा काय करणे? प्रचार करणे. खोट्या गोष्टीचा प्रचार करणे म्हणजेच वावड्या उठवणे, म्हणजे खोट्या गोष्टीचा प्रचार करणे म्हणजे वावड्या उठवणे. डबघाईस येणे म्हणजे काय मित्रांनो? डबघाईस येणे म्हणजेच वाईट परिस्थिती होणे, त्याला डबघाईस येणे असे म्हणतात. संधी साधणे म्हणजे काय मित्रांनो? एखाद्या गोष्टीचा फायदा घेणे म्हणजे संधी साधणे. भ्रमनिराश होणे म्हणजे खूप निराश होणे. भ्रमनिराश होणे म्हणजे काय? भ्रमनिराश होणे म्हणजे पूर्णपणे निराश होणे किंवा खचून जाणे म्हणजेच भ्रमनिराश होणे, म्हणजे आशा सोडणे. ठीक आहे. तर वाईट स्थिती प्राप्त होणे याचा अर्थ डबघाईस येणे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? डबघाईस येणे. वावड्या उठवणे म्हणजे खोट्या गोष्टीचा प्रचार करणे, म्हणजे एखाद्याविषयी खोटी गोष्टी पसरवणे. हे होते मित्रांनो 5 प्रश्न आजच्या मराठीचे. तर आता याच्यानंतर सामान्य ज्ञानचे 5 प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. पहिलं प्रश्न आहे मित्रांनो सामान्य ज्ञानचा. खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे? खालीलपैकी कोणतं न्यायालय ज्याला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे? तर पहिलं ऑप्शन दुय्यम न्यायालय. 2 नंबरचं ऑप्शन आहे महानगरपालिकेचे न्यायालय. 3 नंबरचं ऑप्शन आहे जिल्हा न्यायालय आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे सर्वोच्च न्यायालय. तर प्राधिलेख जारी करण्याचा जो काय अधिकार असणार आहे तो सर्वोच्च न्यायालय असणार आहे. कोणाला? सर्वोच्च न्यायालयाला. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न 2 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तीच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट आहेत? पहिलं ऑप्शन अनुच्छेद 6. 2 नंबरचं ऑप्शन आहे अनुच्छेद 8. 3 नंबरचं ऑप्शन आहे अनुच्छेद 7 आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे अनुच्छेद 5. तर पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तीच्या नागरिकत्वाचे जे काही हक्क आहेत ते अनुच्छेद कितीमध्ये समाविष्ट आहेत? तर ते अनुच्छेद 6 मध्ये समाविष्ट आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हे दोहीपैकी दोहीसुद्धा प्रश्न तुमचे जीकेचे आलेले असतील. आता खाली विश्लेषण दिलेले ते पाहूयात आपण. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तीच्या नागरिकत्वाबद्दल घटनेच्या अनुच्छेद 6 मध्ये सांगितलेले. भारत आणि पाकिस्तान यांची फाळणीची जी काही तारीख आहे 19 जुलै 1948, हे लक्षात ठेवा. 19 जुलै 1948 होती. 14 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली. कधी झाली? 14 ऑगस्ट 1947 रोजी. आणि 14 ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 3 नंबरचा प्रश्न. दरवर्षी
रिकाम जागा रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कोणता असतो? पहिला ऑप्शन आहे 10 डिसेंबर, 2 नंबरचा ऑप्शन आहे 2 डिसेंबर, 3 नंबरचा ऑप्शन आहे 1 डिसेंबर आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 9 डिसेंबर. तर दरवर्षी 9 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. 2 डिसेंबर हा जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. तर 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 9 डिसेंबर हा जागतिक आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे पहा आता 4 नंबरचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसह खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते? पहिला ऑप्शन आहे सचिंद्रनाथ सन्याल, 2 नंबरचा ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल, 3 नंबरचा ऑप्शन आहे राजेंद्र प्रसाद आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे तेज बहादूर सप्रू. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदेला हजर होते. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत कोण मग तिन्ही गोलमेज परिषदेला हजर होते अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 तेज बहादूर सप्रू. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे. 4 प्रश्नापैकी मित्रांनो 4ही सुद्धा तुम्हाला आन्सर आले असतील अशी मी आशा बाळगतो. तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसह तेज बहादूर सप्रू यांनी तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित होते. ह्या गोलमेज परिषदा रॉमन मॅक्डोनाल्ड यांनी लंडन येथे 1930 ते 1932 या दरम्यान भरवल्या होत्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडन येथे या परिषदा भरवल्या होत्या. म्हणजेच तिन्ही गोलमेज परिषदांना डॉक्टर बाबासाहेब सोबत तेज बहादूर सप्रू हे या ठिकाणी उपस्थित होते. 5 नंबरचा प्रश्न आणि जीके मधला शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशेची खाण आहे? रामगड, झरिया, राणीगंज आणि गिरिडोह. खालीलपैकी कोणती कोळशेची पहिली खाण आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले. तर पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या 4 ऑप्शनपैकी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राणीगंज ही मित्रांनो आपली भारतातील पहिली कोळशेची खाण आहे आणि ही 1774 मध्ये शोधली होती. 1774 मध्ये शोधली होती आणि कुठं तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राणीगंज ही भारतातील पहिली कोळशेची खाण आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे 1774 मध्ये. पुढचा प्रश्न पहा. आता हे 5 प्रश्न तुमचे जीकेचे झालेले 5 पैकी 5 प्रश्न तुमचे आले असतील. आता मित्रांनो आपण मराठीचे 5 पाहिले, जीकेचे 5 पाहिले, आता इंग्लिशचे 5 प्रश्न या ठिकाणी पाहूयात. म्हणजे ह्या तिन्ही सुद्धा विषयाचा तुमचा चांगल्या प्रकारे सराव होणार आहे. आता पहा इंग्लिशचा पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन एडियम. आता ही जी काही एडियम तुम्हाला दिली याचा तुम्हाला करेक्ट मिनिंग तुम्हाला सांगायचे. पहा एडियम काय दिली तुम्हाला? टू मेक अ लॉंग स्टोरी शॉर्ट. आता पहा टू मेक अ लॉंग स्टोरी शॉर्ट म्हणजे एखादी स्टोरी अशी की जी खूप मोठी आहे परंतु ती शॉर्टमध्ये सांगायची, छोटी करून आपल्याला या ठिकाणी सांगायची. ज्याप्रमाणे आपण एखादा पिक्चर पाहतो आणि त्याची जी काही स्टोरी असते खूप मोजक्या शब्दामध्ये सांगतो. म्हणजेच काय करतो आपण या ठिकाणी आपण काय करतो मित्रांनो टू द पॉईंट जात असतो. टू द पॉईंट म्हणजे जे महत्त्वाचे मुद्दे तेच या ठिकाणी डिस्कस करत असतो. मग या प्रश्नाचं उत्तर पहा. पहिलं ऑप्शन काय दिले? कॅचिंग द वर्ड म्हणजे वर्ड पकडणे हे होणार का नाही. त्याच्यानंतर गेटिंग मी अँड मायझर हे सुद्धा होणार नाही. कमिंग डायरेक्टली टू द पॉईंट म्हणजे डायरेक्टली आपण पॉईंटवर येणे म्हणजे याचा अर्थ एखादा मुद्दा आपण अतिशय शॉर्टकट पद्धतीने सांगणे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे हिंडून फिरून इकडून तिकडून न सांगता डायरेक्टली पॉईंटवर येणे म्हणजे याचा अर्थ टू मेक अ लॉंग स्टोरी शॉर्ट म्हणजे एखादी लांबची जी काही स्टोरी आहे ती शॉर्टकटमध्ये सांगणे म्हणजे टू द पॉईंट एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणे. ऑप्शन क्रमांक 3 होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो पहा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स गिवन वर्ड. आता सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द सांगायचे आणि आपल्याला काय दिले मित्रांनो डिस्टंट. आता हा खूप सोपा प्रश्न आहे. डिस्टंट म्हणजे काय मित्रांनो दूरचा किंवा अंतर असलेला. ठीक आहे. मग पहिलं ऑप्शन दिलं मित्रांनो रिमिनेट म्हणजे रवंत करणे. गाय जनावर जे काही रवंत करणार त्याला रिमिनेट असं म्हणतात. रिमोट म्हणजे मित्रांनो मग दूरचे. लोकेट म्हणजे जागा आणि इनेट म्हणजे काय मित्रांनो इनेट याचा अर्थ होतो अंगभूत. म्हणजे आता डिस्टंट म्हणजे दूरचे आणि रिमोट म्हणजे सुद्धा दूरचे आणि आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे म्हणून याचा समानार्थी शब्द असणारे ऑप्शन क्रमांक 2. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा 3 नंबरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट व्हर्ब ॲड व्हर्ब टू फिल इन द ब्लँक. आता ॲड व्हर्ब तुम्हाला या ठिकाणी या ब्लँकमध्ये भरायचं आहे, रिकाम्या जागेमध्ये भरायचं आहे. ही इज रिकाम जागा व्हेजिटेरियन बट इट्स इक्स सम टाईम म्हणजेच पहा तो व्हेजिटेरियन आहे म्हणजे काय तो शाकाहारी पण तो काय करतो कधी कधी काय अंडे खातो.
इक्स म्हणजे काय अंडे, अंडे खातो म्हणजेच पहा मग या ठिकाणी काय येतो ही इज रिअरली, पहिलं ऑप्शन काय तुम्ही निवडणार या ठिकाणी ही इज रिअरली, रिअरली याचा अर्थ नाहीच म्हणजे क्वचित नाहीच असा होतो याचा अर्थ, रिअरली म्हणजे कधी कधी हे होणार नाही, त्याच्यानंतर युजुअली म्हणजे हमेशा, ॲलमोस्ट, ॲलमोस्ट म्हणजे जवळपास नाहीच म्हणजेच याचा अर्थ तो व्हेजिटेरियन आहे परंतु इग कधी खातो म्हणजे जवळपास खातच नाही अशा स्वरूपाचा याचा अर्थ होतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच ही इज ऑलमोस्ट व्हेजिटेरियन म्हणजे तो जास्तीत जास्त व्हेजिटेरियनच आहे, बट म्हणजे परंतु म्हणजे विरुद्धार्थ या ठिकाणी सांगितलं, बट इट्स समटाईम म्हणजे कधी कधी खातो म्हणजे क्वचितच खातो, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ऑलमोस्ट असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर, ही इज ऑलमोस्ट व्हेजिटेरियन बट इट्स समटाईम, ऑप्शन क्रमांक 3 होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. 4 नंबरचा प्रश्न पहा, select an option that express the given sentence in passive voice. आता पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. पहा क्वेश्चन काय दिले आपल्याला, एव्हरीवन लव्ज विष्णू. आता मित्रांनो कधीसुद्धा पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइस हे याचे क्वेश्चन सोडत असताना टेन्स कधीही बदलत नाही हे लक्षात ठेवा. यामध्ये गफलत काय होती, पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं मित्रांनो, विद्यार्थी काय करतात या ठिकाणी जो काय त्याचा टेन्स आहे टेन्स चेंज करण्याचा प्रयत्न करतात, टेन्स कधीही चेंज होत नाही, टेन्स कधी चेंज होतं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये हा टेन्स चेंज होतो, त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे पूर्णपणे वेगळे असल्यामुळे लक्षात ठेवा कधीसुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये टेन्स बदलतो पण पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कधीच टेन्स बदलत नाही. त्यामुळे जो काही तुम्हाला क्वेश्चन दिले आहे त्या क्वेश्चनचा टेन्स सर्वप्रथम तुम्हाला जर ओळखायचा असेल तर सर्वप्रथम त्यामधलं व्हर्ब तुम्हाला पाहिजे. आता पहा एव्हरीवन लव्ज विष्णू. आता तुम्हाला माहीत असेल मित्रांनो ज्यावेळेस व्हर्बला ES परते लागतो त्यावेळेस मित्रांनो कुठला टेन्स असतो, तो सिंपल टेन्स असतो. मग मित्रांनो हा सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे या ठिकाणी खालीलपैकी जे काही तुम्हाला 4 ऑप्शन दिले त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य तुम्हाला पाहिजे. पहिल्यामध्ये इज आहे सिंपल प्रेझेंटचं आहे, दुसऱ्यामध्ये इज आहे सिंपल प्रेझेंटचं आहे, तिसऱ्यामध्ये वाज आहे म्हणजे तिसरं ऑप्शन आपलं नसणारच आहे, त्याच्यानंतर चौथ्यामध्ये सुद्धा इज आहे हे लक्षात ठेवा. आता इज तर या ठिकाणी आलेलं आहे. आता हे जे काही विष्णू आहे म्हणजे विष्णू काय ऑब्जेक्ट आहे म्हणजे विष्णू काय येणार सुरुवातीला येणार, मग विष्णू इज. आता हे जे काही लव आहे लवमधलं काय होतं मित्रांनो, लवमधलं व्हर्बच्या नंतर V3 असणं गरजेचं असतं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. मग हे जे काही लव तुम्हाला दिले लवचं जर तुम्हाला V3 जर केलं तर ते काय होणार मित्रांनो लवड होणार आहे, काय होणार लवड होणार आहे. म्हणजेच इजच्या नंतर V3 कुठं दिलेलं आहे, इजच्या नंतर V3 पहिल्या वाक्यामध्ये दिलेले, पहिलं वाक्य असू शकतं, दुसऱ्या वाक्यामध्ये ING प्रत्यय लागा म्हणजे दुसरं ऑप्शन आपलं नसणार आहे, आणि तिसरं वाक्य तर ऑलरेडी नाही, आणि 4 नंबरच्या वाक्यामध्ये इजच्या नंतर लव म्हणजे V1 वापरलेले, आणि व्हर्बच्या नंतर V1 जर असेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस कधीच नसतो लक्षात ठेवा. व्हर्बच्या नंतर V3 जर असेल तर आणि तरच तो पॅसिव्ह व्हॉइस असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे म्हणजे एव्हरीवन लव्ज विष्णू. याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा होणार आहे, विष्णू इज लव बाय एव्हरीवन. ऑप्शन क्रमांक 1 होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस पूर्णपणे व्हर्बवर अवलंबून असणार आहे, त्यामुळे सेंटेन्समधलं सर्वप्रथम व्हर्ब पहा, व्हर्ब कोणत्या प्रकारे कोणत्या टेन्समध्ये ते पहा आणि त्याच्यानुसार मग टेन्स चेंज करू नका. व्हर्बात जो काही टेन्स आहे तोच टेन्स उत्तरामध्ये सुद्धा असतो लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आणि इंग्लिशमधला सुद्धा शेवटचा प्रश्न आणि या व्हिडिओमधला सुद्धा शेवटचा प्रश्न. प्रश्न पहा काय आहे मित्रांनो, प्रश्न आहे या ठिकाणी द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लाइट इंटू 4 सेगमेंट. सेगमेंटमध्ये 4 सेगमेंट म्हणजे 4 पार्ट केलेले वाक्याचे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन अ ग्रॅमॅटिकली इरर. म्हणजेच या 4 पार्टपैकी कुठल्या तरी एका सेंटेन्समध्ये ग्रॅमॅटिकली इरर त्यांनी करून दिलेले, हे ग्रॅमॅटिकली इरर आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. मग पहा आपल्याला हे जे काही सेंटेन्सचे 4 पार्ट आहेत, पहिला पार्ट पहा नील हॅड कम्प्लिटेड, दुसरा पार्ट दिला ॲल येट ग्राड्स ऑफ वेस्टर्न म्युझिक, तिसरा पार्ट आहे बाय द टाईम, आणि 4 नंबरचा पार्ट आहे ही वेअर 17 इयर्स ओल्ड. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये पहा नील हॅड कम्प्लिटेड म्हणजे हॅड आहे आणि V3 याच्यामध्ये काही प्रकारे चूक नाही. त्याच्यानंतर ऑल राईट ग्रेट्स याच्यामध्ये सुद्धा चूक नाही. ऑफ वेस्टर्न म्युझिक बाय द टाईम, त्याच्यानंतर पहा ही वियर याच्यामध्ये पहा व्हिअर. आता ही हा जो काय मित्रांनो कसा आहे मित्रांनो हा प्रोनाउन जो आहे हा जो काय सिंग्युलर आहे कसा आहे मित्रांनो सिंग्युलर आहे. मग हा जर सिंग्युलर जर असेल तर या ठिकाणी समोरसुद्धा काय असलं पाहिजे सिंग्युलर असलं पाहिजे, म्हणजे वियरच्या जागेवर काय मित्रांनो वाज असलं पाहिजे होतं, वेअरच्या जागेवर वाज असलं पाहिजे होतं. म्हणून या ठिकाणी पहा कुठं चूक दिलेली तुम्हाला, ही वियर कुठं दिलेलं तुम्हाला, ही वियर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले, म्हणजेच हिच्यानंतर वाज असायला पाहिजे होतं, हिच्यानंतर काय वाज असायला पाहिजे होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी आपल्याला इयर सापडलेली आहे. म्हणजे ही जी काय मित्रांनो इरर आहे ही इरर अशी छोटीशीच असते मित्रांनो, सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंटची आणि टेन्सची ही जास्तीत जास्त तुम्हाला या ठिकाणी इररमध्ये जर शोधत असताना तुम्हाला टेन्स आणि सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंट यावर जास्तीत जास्त फोकस मारायचं आहे. तर अशा प्रकारे इंग्लिशचे सुद्धा आपण 5 प्रश्न पाहिलेले आहेत, मराठीचे 5 पाहिले,
इंग्लिशचे 5 पाहिले आणि जीकेचे 5 प्रश्न पाहिले, असे एकूण 15 प्रश्न आपण पाहिलेत। या 15 पैकी आपला स्कोर किती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। मला काही सजेशन द्यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही सजेशन म्हणून सुद्धा देऊ शकता। या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।